तर राज्यातल्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी, शिवसेना भाजप युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळतंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज संध्याकाळी मातोश्रीवर येणार असल्याचं कळतंय आणि यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या जागा वाटपांवर या दोन्ही पक्षांचे प्रमुख अंतिम शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती कळतेय। शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परिषद देखील त्यानंतर होईल अशी शक्यता आहे। या पत्रकार परिषदेत शिवसेनेने त्यांच्या अटी सविस्तर सांगण्यात येतील आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युतीविरुद्ध आघाडी असा थेट सामना पाहता येऊ शकेल। आता बातमी, काँग्रेसच्या गटातली काँग्रेस उमेदवारांची नावं आता निश्चित होण्याच्या मार्गावर आहेत आणि दिल्लीमध्ये 25 फेब्रुवारीला स्क्रीनिंग कमिटी फायनल लिस्ट तयार करणार आहे अशी माहिती कळते आणि त्याआधी महाराष्ट्रातली नावं निश्चित होणं गरजेचं आहे, ज्यामध्ये मुंबईत 5 उमेदवारांची नावं ठरल्याचं कळतंय। दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या नावाला पसंती मिळतेय। दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड आणि भालचंद्र मुणगेकर इच्छुक आहेत आणि उत्तर मुंबईमधून आणखीन एक नवीन नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईतल्या उमेदवारांची संजय निरुपम आणि अशोक चव्हाण यांच्या 2 याद्या तयार केल्या जातील आणि त्या स्क्रीनिंग समितीसमोर जातील अशी देखील सध्या माहिती कळते आहे।